नमस्कार मित्रांनो, जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सिंदखेड राजा येथे दीपकभाई केदार यांच्या गाडीचा अपघात. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील घटना. महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे प्रमुख नेते दीपकभाई केदार यांच्या गाडीचा आज सिंदखेड राजा रोडवरील नवा घाट परिसरात अपघात झाला. नागालँड पासिंगच्या एका ट्रकने त्यांच्या एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाले असून मिळालेल्या माहितीनुसार दीपकभाई केदार 3 दिवसीय अकोला दौऱ्यावर निघाले होते. नवा घाटात त्यांच्या गाडीला अचानक मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने गाडीत असलेले दीपकभाई केदार, त्यांचे सहकारी आणि चालक हे सर्वजण सुखरूप आहेत. या संदर्भात माहिती देताना ऑल इंडिया पॅथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष नितीनभाई सोनवणे यांनी सांगितले की मी स्वतः भाई बरोबर संपर्क साधला असून त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. अपघात गंभीर होता, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान या घटनेनंतर नितीनभाई सोनवणे यांनी महाराष्ट्रातील बहुजन नेत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत काही शक्ती बहुजन नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी जागृत राहणे आवश्यक आहे. शांतता राखण्याचे आवाहन केले. अपघातानंतर कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले. सर्वजण सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून फरार ट्रक व चालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे. बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे दीपकभाई केदार यांच्यावर झालेल्या या अपघातामुळे बहुजन संघटनेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.